भाई तू खूप सहन केलं आहे, सुहास बोलला. हो केलं, पण आता आणखी नाही. सलोनी तू. संग्राम अजून काही बोलतच होता की सलोनी त्याला पाहून रडायला लागली आणि रडतच उठून वरच्या मजल्यावर गेली. सुहास तिच्या मागे जाऊ लागला. तेव्हा मम्मी त्याला थांबवून संग्रामला म्हणाली, संग्राम बेटा, ती तुझ्यावर खूप प्रेम करते. अजून ती बिचारी पहिल्या धक्क्यातून बाहेर आली नव्हती. आता तू तिला दुसरा धक्का दिलास. आता तूच तिला समजवायला जा. असे म्हणत मम्मी सुहासला म्हणाली, तू इकडे ये जरा. तू सलोनीसोबत का नाही आलास? मम्मी, मी भाईविषयीच माहिती काढत होते. मला कळलं की पप्पा आणि त्या बाईला पोलिसांनी पकडलं आहे. त्यामुळे मला भाई ठीक आहे की नाही ते पाहायचं होतं. मी त्याला भेटायला गेलो तेव्हा कळलं की भाई आपल्याला शोधत आहे. म्हणून मला वाटलं की आता सगळं सांगावं, म्हणूनच मी सांगितलं. संग्राम सलोनीच्या मागे तिच्या खोलीत गेला आणि म्हणाला, सलोनी, मला माहीत आहे माझ्याकडून चूक झाली आहे, पण मी काय करू? मला शत्रूंनी वेढले होते. सुरुवातीला तू आलीस तेव्हा मला वाटलं की तूही त्यांचा मोहरा होता. मग जेव्हा मला खात्री पटली की तू त्यांचा मोहरा नाहीस, तेव्हा मी तुझ्यावर उघडपणे प्रेम करू लागलो. ही देखील माझीच चूक होती, ज्याची किंमत मला माझ्या बाळाला गमावून चुकवावी लागली. पण मी माझ्या कानांनी ऐकलं. तुम्ही आत्याला बोलले हे मूल तुमचं नाही म्हणून तुम्ही त्याला माराल. सलोनीच्या हृदयाची धडधड वाढली होती आणि तिचे हातपाय थरथरत होते. पण तिने हिंमत करून विचारले, हे सारं खोटं आहे वेडे. मी काही दिवसांपूर्वी तुला आत्यापासून वाचवण्यासाठी सांगितलं होतं की मी बाप होऊ शकत नाही. मला खात्री होती की ती तुला आता त्रास देणार नाही. पण तू गरोदर आहेस हे तिला कळलं तर मी तरी काय करणार? ती मला विचारू लागली की हे कोणाचं मूल आहे. म्हणून मला इथेही तेच नाटक करावं लागलं. तुला आणि आपल्या बाळाला वाचवण्यासाठी मी तिला सांगितले होते, तू काही करू नको, मीच त्याला मारेल. मला काय माहीत तू ऐकशील. मी तुला कधीही नुकसान पोहोचू शकत नाही. तिचे अश्रू पुसत संग्राम म्हणाला. सलोनी त्याच्याकडे पाहत राहिली आणि मग नखरा दाखवत म्हणाली, तुम्ही मला खूप त्रास दिला आहे. जा, मी तुमच्याशी बोलणार नाही. ती तोंड फिरवून उभी राहिली. ठीक आहे, कान पकडून सॉरी, पाहिजे तर कोंबडा बनतो. संग्राम कान पकडून बोलला. सलोनीने लगेच मागे वळून त्याला मिठी मारली. संग्रामनेही तिला मिठी मारली आणि बोलला, आता मी तुला काही दुःख देणार नाही. इतक्या मोठ्या दुराव्यानंतर एकमेकांना मिठी मारल्यावर दोघांच्या हृदयाचे ठोके वाढले. श्वास वेगाने सुरू झाला. संग्राम तिच्या ओठांची चुंबन घेऊ लागला आणि सलोनीचा श्वास फुलला. तिला गुदमरल्यासारखे वाटले. मग संग्रामने तिला सोडले आणि हळूहळू तिच्या पाठीवर हात फिरवू लागला. ठीक आहे, चला आता, सर्वजण खाली वाट पाहत असतील, सलोनी म्हणाली. आधी मला तुला मन भरून पाहू दे तर दे. असे म्हणत संग्रामने तिला मिठी मारली. चला आता, मम्मी आणि सुहास पण इतक्या दिवसांनी भेटलेत तुम्हाला. चला म्हणत सलोनी त्याला ढकलत म्हणाली, अरे यार, आधी तूच बहाणा करून वर घेऊन आली आणि आता तूच मला ढकलत आहे. संग्राम परत तिला चिकटत म्हणाला. मग ते खाली आले. सगळ्यांनी दोघांकडे पाहिलं. सलोनी लाजली. सगळे डायनिंग टेबलकडे निघाले. मम्मी म्हणाली, ए बेटा, जेवण तयार आहे. मग सर्वजण नाश्ता करू लागले. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. मौलीने दार उघडलं तर सीड आला होता. संग्रामने त्याला मेसेज केला होता, तू पण ये, आणि तो आला होता. अच्छा, तर माझ्याशिवाय नाश्ता सुरू केला? हो, आता पत्नी मिळाली आहे, आई मिळाली आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सख्खा भाऊ मिळाला आहे. मग आता माझ्यासारख्या मित्राची काय गरज आहे? ज्या कामासाठी त्याची गरज होती तेच झाले, तर माझी गरज काय आहे? सीड संग्रामकडे बघत म्हणाला. तो आंटीच्या पाया पडला, सुहासला हात मिळवला, सलोनीला नमस्ते बोलला. अरे आता फिल्मी डायलॉग बोलू नकोस आणि शांतपणे नाश्ता कर. मी अजून नाश्ता केला नाही, ये बस. मग तो संग्रामच्या बाजूला जाऊन बसला. आज खूप वर्षांनंतर सगळे कुटुंब एकत्र जेवत होते. मम्मीने जेवण्यापूर्वी प्रार्थना केली, देवा, माझ्या कुटुंबाचा आनंद असाच ठेव. संग्राम, हर्षला सांगायचं का? सीडने विचारलं. यार, सांगू की? आता काही करू शकत नाही, कारण त्याने खूप प्रयत्न केले आहेत. आता आपण त्याच्या आईवडिलांनी केलेल्या कृत्याची शिक्षा त्याला तर देऊ शकत नाही. हा यार, तो खूप चांगला मुलगा आहे. मला तर आधी तो खूप चालाक वाटला होता, जो इतकं खोटं बोलतोय. पण नंतर कळलं की तो खरं बोलतोय. ठीक आहे, आता सगळे शांतपणे जेवण करा. जेवताना बोलू नये, नाहीतर जेवण गाढवाच्या पोटात जाते, असं मम्मी बोलली. अरे, मम्मी असताना आम्हाला काही होणार नाही, असं म्हणतात. आईची प्रार्थना आकाशाला भिडते आणि मुलांचं कल्याण होतं, सुहास म्हणाला. हो ठीक आहे,
असे म्हणत मम्मीने मौलीला रोटी आणायला आवाज दिला. सलोनी स्वतःच उठून घ्यायला गेली. नाश्ता झाल्यावर सर्वजण लिव्हिंग रूम मध्ये बसून बोलत होते. त्यानंतर संग्राम सीड सोबत कंपनीत गेला. सुहास विश्रांतीसाठी घरीच थांबला. दोघी सासू आणि सून शाळेत गेल्या. आज सलोनी खूप खुश होती. एकतर तिला संग्राम परत मिळाला, दुसरे म्हणजे तिला एक कुटुंब मिळाले, आई मिळाली आणि भाऊही. असे होईल असे तिला स्वप्नातही वाटले नव्हते. बऱ्याचदा आपण प्रार्थना करतो की सर्व काही चांगलं व्हावं, पण भगवंताची इच्छा असेल तेव्हाच ते होते. सलोनी तिच्या मनात विचार करत होती की देव प्रत्येक गोष्टीसाठी योग्य वेळ निवडतो आणि वेळ आल्यावर सर्व काही ठीक करतो. संग्राम, मी हर्षला फोन केला आहे. तो संध्याकाळच्या फ्लाईटने येत आहे, सीड म्हणाला. सीड, मला अजूनही त्याची थोडी भीती वाटते. तो असा असण्याचे नाटक तर करत नाही ना? संग्राम म्हणाला. माहीत नाही. त्या दिवशी तो ज्या पद्धतीने बोलत होता आणि रडत होता त्यावरून तो तसाच आहे असं वाटते. तो खरोखर तुझ्यावर आणि तुझ्या आईवर प्रेम करतोय. काळजी करू नकोस, सगळं ठीक होईल, सीड म्हणाला. संग्रामचे मन पुन्हा घाबरत होते. त्याने मनात विचार केला की सीडचे म्हणणे खरे असो, तो खरंच असं असो. हर्ष संध्याकाळच्या ऐवजी दुपारीच मनालीला पोहोचला. तो शाळेच्या बाहेर वाट पाहत होता तेव्हा त्याला सलोनी आणि आई येताना दिसले. त्याला पाहताच सलोनी त्याच्याजवळ आली आणि म्हणाली, हर्ष, तू आलास का? मला यांचा फोन आला होता की तू संध्याकाळी येशील. बरं झालं तू आलास. हर्ष, ही मम्मी. सलोनी मम्मीकडे इशारा करत म्हणाली. सलोनीने पाहिले की हर्षच्या चेहऱ्यावर प्रेमाऐवजी द्वेष होता. त्याच्या हातातल्या एका चमकदार वस्तूच्या फ्लॅशने सलोनी घाबरली. हर्षने चाकू काढल्याचे तिने पाहिले आणि तो मम्मीला मारणार होता. सलोनीने मम्मीला धक्का देऊन खाली पाडले आणि चाकू तिच्या पोटात खोलवर गेला. वहिनी, तुम्ही का पुढे आला? मला फक्त यांना विचारायचे होते. माझी फक्त यांच्या विरुद्ध तक्रार आहे. त्यावेळी यांनी मला सांगितले की तू माझ्या सुहास आणि संग्राम सारखाच आहेस. मग जेव्हा या आल्या तेव्हा त्यांना माझी एकदाही आठवण आली नाही का? बस फक्त छोटूला आणले. मी यांच्या आयुष्यात कुठेच नव्हतो. मला यांना मारायचे नव्हते, फक्त घाबरवायचे होते. तुम्ही का मध्ये आला? तो बोलत होता आणि रडत होता. मोठ्या कष्टाने मम्मी उठली आणि सलोनीजवळ आली आणि सलोनीला हातात उचलून घेतलेल्या हर्षकडे बघितलं. मम्मींनी पटकन ॲम्ब्युलन्स बोलावली. त्यांनी सुहासलाही फोन केला. पोलिसांनी येऊन हर्षला पकडले. ॲम्ब्युलन्सच्या आधी सुहास पोचला. रक्तस्राव थांबण्यासाठी त्याने तिची ओढणी कमरेला बांधली. काही केल्या रक्तस्राव थांबत नव्हता. सुहासने गाडी घेतली आणि सलोनी, मम्मी आणि मौलीसह हॉस्पिटलमध्ये आला. त्या क्षणी डॉक्टरांनी तिला ऑपरेशन थिएटरमध्ये नेले. तिघेही बाहेर बसले होते. मम्मी रडत होती. हा चाकू मला लागणार होता. मी मरणार होते, पण ही मध्ये आली. त्या रडत रडत बोलत होत्या. सुहासने संग्रामला फोन केला होता, पण त्याने हर्षबद्दल काही सांगितले नाही. काही वेळाने संग्राम, सीड दोघे आले. काय झालं? सकाळी तर ती ठीक होती, संग्रामने सुहासला विचारलं. त्यानंतर सुहासने संपूर्ण कहाणी सांगितली. ते ऐकून संग्रामचे तर भान हरपले. तो त्याच्या मम्मीकडे गेला. त्याने मम्मीला मिठी मारली आणि म्हणाला, हे काय झालं मम्मी? तू ठीक आहेस ना? तुला कुठे दुखापत तर झाली नाही ना? नाही बेटा, तिने मला दूर ढकलले आणि स्वतः पुढे आली. मम्मी रडत म्हणाली. मम्मी, सर्व काही ठीक होईल, असे म्हणत त्याने त्यांना धीर दिला. काही वेळाने सलोनी बाहेर आली. डॉक्टर बोलले, जखम फार खोल नव्हती आणि कोणतीही नस कट झाली नाही, त्यामुळे बचावली. तिला आता काही धोका नाही, थोड्या वेळात शुद्धीवर येईल, असं सांगून डॉक्टर गेले. सगळ्यांच्या जीवात जीव आला. आता मम्मीने तिच्या हातावर आलेल्या हलकीच्या जखमेवर औषध लावले. संग्रामने सुटकेचा निश्वास सोडला. तेवढ्यात त्याला सीडचा फोन आला आणि तो पोलीस ठाण्यात गेला होता, हर्षच्या संबंधात विचारपूस करण्यासाठी. सीडचे नाव बघताच त्याने फोन उचलला. हॅलो, काय झालं सीड? संग्राम, वहिनी कशी आहे? तो हर्ष रडत आहे आणि वहिनीबद्दल विचारतोय, सीड म्हणाला. मला त्याच्याशी बोलू दे. सीडने त्याचा फोन हर्षला दिला. हर्ष म्हणाला, भाई मला माफ कर. मी असं करेन असं कधीच वाटलं नव्हतं. माहीत नाही मला काय झालं ते. मी मम्मीवर नाराज होतो की ती गेली तेव्हा तिने सुहासला सोबत नेलं, मला नाही. मी तिला चाकू देणार होतो आणि बोलणार होतो, हे घे आणि मला मारून टाक. पण माहीत नाही वहिनीमध्ये कशी आली. भाई, मी स्वतःला मारून टाकेल. माझ्या अंगात त्या घाणेरड्या लोकांचे रक्त आहे. ते मला त्यांच्यासारखंच बनवेल. मीच मरतो. हर्ष वेड्यासारखा बोलत होता. हर्ष, असा विचार करू नकोस. बघ, सलोनी बाहेर आली आहे. डॉक्टर सांगतात ती बरी आहे. काही वेळात ती शुद्धीवर येईल. स्वतःला दोष देऊ नकोस. सर्व काही ठीक आहे. संग्रामने त्याला समजावले.
त्याचे बोलणे ऐकून हर्षला जरा बरे वाटले. तो गप्पच झाला. पण सीडने त्याच्याकडून फोन घेतला आणि संग्रामशी बोलायला सुरुवात केली. हॅलो संग्राम, मी फोन ठेवतो. हर्ष काहीतरी विचित्रच वागायला लागला आहे. तो काहीच बोलत नाही, फक्त एका ठिकाणी पाहत आहे. असं म्हणत त्याने फोन कट केला. त्याने हर्षला विचारले, काय झालं हर्ष, असा का बघत आहेस? माझ्या आत घाणेरडे रक्त आहे, मला ते बाहेर काढायचं आहे. मला एक चाकू दे, मला काहीतरी दे. हे घाण रक्त माझी काय करेल कुणास ठाऊक. त्याला घट्ट धरून ठेवले होते. थांबा, त्याला हॉस्पिटलला घेऊन जा, सीड म्हणाला. पण त्याने खुनाचा प्रयत्न केला आहे, पोलीस म्हणाले. परंतु आम्ही त्याच्यावर कोणतीही केस दाखल केली नाही, तर तुम्ही त्याला कसे थांबवू शकता? असे सांगून सीड 2 माणसांना घेऊन गेला आणि त्याला हॉस्पिटलला घेऊन आला. तो त्याला न्यूरोलॉजिस्टकडे घेऊन गेला. त्याने संग्रामलाही फोन केला होता. सुहास, मम्मी आणि सलोनीची काळजी घे. मी हर्षला चेक करून येतो. मम्मीला काही सांगू नकोस. असं म्हणत तो तिथून सीड आणि हर्षकडे आला. तोपर्यंत डॉक्टरांनी त्याची तपासणी केली होती. तो जवळ गेला. हर्षला ॲडमिट केले होते. त्याला इंजेक्शन देण्यात आल्याने त्याला झोप लागली होती. याला बायपोलर डिसऑर्डर आहे. ही आता सुरुवात आहे. त्याला बरे करण्याचा एकच मार्ग आहे. त्याला प्रेम आणि विश्वास द्या, तो परत सामान्य होईल. संग्रामने विचारल्यावर डॉक्टरांनी सांगितले. संग्रामचे हर्षवर खूप प्रेम होते. हर्ष त्याचा सख्खा भाऊ आहे असे त्याला वाटत होते. त्यामुळे त्याचे नेहमी हर्षवर प्रेम होते. त्याला माहीत नव्हते तो इतकं काही सहन करत आहे. तो सीडला तिथे सोडून सलोनीकडे आला. तिला अजून शुद्ध आली नव्हती. सुहासने सांगितले, भाई डॉक्टर नुकतेच आले होते. ते म्हणत होते की तिला शुद्धीवर यायला थोडा वेळ लागेल. ते असंही म्हणत होते की तो चाकू जर लांब आणि धारदार असता तर वाचवणे कठीण झाले असते. पण हा एक छोटा चाकू होता जो फ्रूट्स वगैरे कापण्यासाठी वापरला जातो. हो, सीड सांगत होता की हर्षने स्वतःला मारण्यासाठी तो चाकू काढला होता. पण सलोनीला वाटले की तो मम्मीला मारणार आहे, म्हणून ती अचानक चाकू पुढे आली. हर्षचा काही हेतू नव्हता, त्यामुळेच आता तो वेड्यासारखा करतोय. पण डॉक्टरांनी सांगितले आहे की तो लवकरच बरा होईल. संग्रामने मम्मी आणि सुहासला सगळं सांगितलं. काय तो वे? कसं काय? मम्मीने काळजीने विचारले. खरं तर या दिवसात जे काही घडलं त्याचा त्याच्या मनावर खूप परिणाम झाला. मम्मी, तो लहानपणापासून प्रेमासाठी तडफडला आहे. त्याला तुझ्याकडून प्रेम मिळालं तेव्हा त्याला वाटलं की आता तू कायम त्याच्यासोबत राहशील. पण जेव्हा तू सुहास सोबत आलीस तेव्हा त्याला खूप वाईट वाटलं. त्याला पुन्हा एकदा वाटलं की त्याच्यावर प्रेम करायला कुणी नाही. मग जेव्हा त्याला माझ्याकडून प्रेम मिळालं तेव्हा तो मला वडिलांसारखा आणि सलोनीला आईसारखा मान द्यायला लागला. आम्ही त्याला सोडून आलो. तो पूर्ण तुटला. जेव्हा तुला आणि सलोनीला वाटलं की तो तुला मारायला येतोय तेव्हा या सगळ्या गोष्टींचा त्याच्यावर परिणाम झाला आहे. आता आपण त्याला प्रेम देऊन बरा करू शकतो. आणि सुहास आणि आईला सगळा प्रकार समजला. सलोनी शुद्धीवर आल्यावर तिने प्रथम मम्मीकडे पाहिले आणि म्हणाली, तुम्ही ठीक आहे? तो कुठे आहे? हो बेटा, मी ठीक आहे. जास्त बोलू नको, त्याची काळजी करू नको. संग्राम त्याला बघेल असे म्हणत त्या सलोनीच्या डोक्यावर हात फिरवायला लागला. संग्राम म्हणाला, मम्मी बरोबर बोलत आहे. सलोनी, हे सर्व माझ्यावर सोड, कशाची काळजी करू नकोस. सलोनी आरामात पडली. मग त्या दोघांना वेळ देण्यासाठी मम्मी सुहासला घेऊन हर्षला भेटायला गेली. हर्ष पण उठला होता. सीड त्याला बोलण्यात गुंतवत होता, पण तो फारसा बोलत नव्हता. तेवढ्यात मम्मी आणि सुहास आत आले. त्यांना बघून बेडवर पडलेला हर्ष उठून उभा राहिला. त्याने मम्मीचे पाय धरले आणि म्हणाला, मम्मी मला माफ कर. मला असे काही करायचे नव्हते. मला स्वतःलाच मारायचे होते. मला माफ कर मम्मी, माफ कर. बेटा, तू का माफी मागत आहेस? माफी तर मी मागायला पाहिजे. मी माफी मागते. त्यावेळी मी तुला सोबत आणू शकले नाही, कारण मला माहीत होते की तुझ्या वडिलांना माझ्या आणि सुहासच्या जाण्याने काही त्रास होणार नाही. म्हणूनच मी तुला आणले नाही. आम्ही गेल्यानंतर त्यांनी आमचा फारसा शोध घेतला नाही, पण मी तुला माझ्यासोबत आणले असते तर त्यांनी नक्कीच आम्हाला शोधले असते. तू त्यांचा एकुलता एक मुलगा होता आणि मला माहीत होतं ते तुला खूप प्रेम करतात, म्हणून त्यांनी तुला येऊ दिले नसते. तू त्यांच्याबरोबर खुश नाहीस हे मला जराही वाटले असते तर मी तुला घेऊन आले असते. माझ्यासाठी तू सुद्धा सुहास आणि संग्रामसारखाच आहेस. मम्मी त्याच्या चेहऱ्यावर हात फिरवत म्हणाली, तू खरे बोलत आहे. तू माझ्यावर प्रेम करतेस. तू माझी मम्मी आहेस. सुहास ही माझीही मम्मी आहे. हर्ष लहान मुलांसारखा रडत म्हणाला, हो भाई, जसा संग्रामभाई आहेस तसाच तू आहेस. आपण तिघेही भाऊ आहोत. मम्मी आपल्या तिघांची आहे. तू आमच्यासोबत राहशील. आपले कुटुंब पूर्ण होईल. सुहासनेही त्याला प्रोत्साहन दिले.
कथा आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा. धन्यवाद.